शाहरुख खान, विराट कोहली, अमिताभ बच्चन किंवा मग जगातला कोणताही प्रसिद्ध अभिनेता बघा किंवा स्पोर्ट्स खेळाडूला बघा, तुम्हाला या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसेल आणि ती आहे त्यांची आकर्षक पर्सनॅलिटी, त्यांचा ॲटिट्यूड, त्यांची चालण्याची स्टाईल आणि त्यांची बोलण्याची पद्धत बघून प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. का माहितीये? कारण ह्या प्रत्येकाची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते. ह्यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की पर्सनॅलिटी किती महत्त्वाची असते. पण शाळा आणि कॉलेजमध्ये अशी मजबूत पर्सनॅलिटी कशी बनवायची हे शिकवले जात नाही. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा मजबूत पर्सनॅलिटी बनवण्याचे 4 महत्त्वाचे नियम सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही सुद्धा लोकांवर तुमचा प्रभाव पाडू शकता. अट फक्त एकच आहे की हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, चांगले संवाद कौशल्य, ज्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन स्किल्स म्हणतात. मित्रांनो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि जी व्यक्ती समाजावर प्रभाव पाडू शकते त्याची पर्सनॅलिटी एकदम जबरदस्त असते. पण ह्यासाठी गरजेचे असते उत्तम संवाद कौशल्य. तुम्ही अशी अनेक लोक पाहिली असतील जे दिसायला एकदम साधी सरळ असतात, पण त्यांचे संवाद कौशल्य एवढे जबरदस्त असते की लोक त्यांच्यासाठी वेडे असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाना पाटेकर. नाना यांची बोलायची पद्धत किती भारी आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. कॉमेडी आणि जबरदस्त डायलॉग बोलण्यामध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांना कोणी विचारले की नाना, तुम्ही ॲक्शन निवडाल का कॉमेडी निवडाल? तेव्हा नाना यांनी हजरजबाबीपणे उत्तर दिले, तुम्ही योग्य प्रश्न विचारला तर कॉमेडी आणि चुकीचा प्रश्न विचारला तर ॲक्शन. असेच एकदा नाना यांना विचारण्यात आले, नाना, तुमचा राजकारणामध्ये यायचा काही विचार आहे का? यावर नाना म्हणाले, नाही, माझा राजकारणामध्ये यायचा कोणताच विचार नाही, कारण माझ्या मनामध्ये जे येते ते मी स्पष्ट बोलतो. पण राजकारणामध्ये ही खरी वृत्ती चालणार नाही. तिथे तुमच्या मनात काही वेगळे असते आणि तुम्हाला काही वेगळे बोलावे लागते. नाना यांचे उदाहरण मी ह्यासाठी दिले की तुम्हाला समजावे की चांगले संवाद कौशल्य आपल्या पर्सनॅलिटीसाठी किती महत्त्वाचे असते. जी लोक दुसऱ्यांबरोबर चांगल्या प्रकारे बोलू शकतात, आपले म्हणणे स्पष्टपणे मांडू शकतात, तीच लोक लोकांवर प्रभाव पाडतात. त्यासाठी मित्रांनो, चालाकीने बोलायला शिका. ह्या विषयावर मी आधी व्हिडिओ बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. दुसरा आहे तुमचा पेहराव. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा भेटते तेव्हा ती सर्वात आधी तुम्ही कसे दिसता आणि तुमचा पेहराव काय आहे ह्या गोष्टी बघून तुम्हाला जज करते. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक बेसिक नियम आहे, तुमच्या लुक्स आणि पेहरावावर काम करा. तुमचे लुक्स तुमच्या मनाच्या अवस्थेबद्दल बरंच काही सांगतात आणि तुमच्या लुक्समुळेच समोरच्याला तुमच्याबद्दल बरेच काही समजते. आता या लुक्समध्ये नक्की काय काय येते ते बघूया. पहिले येते तुमची केस. तुमची केस तुमच्या पर्सनॅलिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही तुमच्या केसांची किती काळजी घेता यावरून समजते तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात. त्यामुळे केसांची व्यवस्थित काळजी घ्या, त्याला नीटनेटके स्वच्छ ठेवा. याचा अर्थ असा नाही ज्याला केस नाही त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. केस हा फक्त एक पैलू आहे, बाकीचे पैलू अजून बाकी आहे. दुसरा आहे चेहरा. एका संशोधनानुसार जेव्हा कोणी आपल्याला पहिल्यांदा भेटते तेव्हा तो सर्वात आधी आपल्या चेहऱ्याकडे पाहतो. त्यामुळे जेव्हा कधी घरातून बाहेर पडाल, चेहऱ्याला स्वच्छ धुवूनच बाहेर पडा. चेहऱ्याचा रंग कोणता आहे याने काही फरक पडत नाही, फक्त तो स्वच्छ आणि नीटनेटका असावा. तिसरा आहे बॉडी शेप. जास्त अशक्त किंवा जास्त जाड दिसणे तुमच्या पर्सनॅलिटीवर वाईट इम्प्रेशन पाडते. त्यामुळे फिट राहा, थोडा व्यायाम किंवा योगा करा. कारण जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट दिसता तेव्हा लोकांवर एक वेगळेच इम्प्रेशन पडते. चौथे आहे कपडे. मित्रांनो, एका चांगल्या पर्सनॅलिटीसाठी तुम्हाला महागडे किंवा ब्रँडेड कपडे घालायची गरज नाही. तुम्हाला फक्त योग्य, स्वच्छ, इस्त्री केलेले कपडे घालायचे आहेत.
योग्य कपडे म्हणजे वेळ आणि जागा बघून घातलेले कपडे. म्हणजे समजा एखाद्या लग्नामध्ये तुम्ही बरमुडा घालून जाल तर तुमची पर्सनॅलिटी कशी दिसेल तुम्हीच सांगा. त्यामुळे जेव्हा कधी बाहेर पडाल तेव्हा विचारपूर्वक कपड्यांची निवड करा. 5वे आहे देहबोली. तुमचा पेहराव फक्त कपड्यांपर्यंत सीमित नसतो. तुम्ही कशा प्रकारे चालता, तुमचे खांदे झुकलेले आहेत की ताठ आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे तुमची देहबोली कशी असते, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. घाईघाईमध्ये बोलणे, घाईघाईमध्ये चालणे एका घाबरट व्यक्तीचे लक्षण आहे. त्यामुळे नेहमी मध्यम गतीने चाला. बोलत असताना कमी हातवारे करा आणि जेव्हा पण बोलाल लोकांच्या नजरेला नजर देऊन बोला. मोठमोठी राजकारणी, बिझनेसमॅन कसे बोलतात ह्याचे निरीक्षण करा. खूप शिकायला मिळेल. नंबर 3, शब्द पाळणारे व्यक्तिमत्व बना. अब्राहम लिंकन यांचे नाव तुम्ही ऐकले असेलच. ते अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते. एकदा अब्राहम लिंकन आपल्या मिलिटरीच्या कर्नल बरोबर कुठेतरी चालले होते. ते काही अंतर पुढे गेलेले असताना कर्नलने आपल्या बॅगमधून एक व्हिस्कीची बाटली काढली आणि तो अब्राहम लिंकन यांना म्हणाला, मिस्टर लिंकन, चला मस्तपैकी आपण दोघं मिळून या व्हिस्कीचा आनंद घेऊ. लिंकन म्हणाले, नाही कर्नल साहेब, मी व्हिस्की पित नाही. नंतर ते दोघे पुढे जायला निघाले. परत काही अंतर गेल्यानंतर कर्नलने आपल्या खिशातून एक सिगरेट काढली आणि तो परत अब्राहम लिंकन यांना म्हणाला, मिस्टर लिंकन, तुम्ही माझ्याबरोबर व्हिस्की नाही पिली, काही हरकत नाही, पण आता ही सिगरेट तर पिऊ शकता. यावर लिंकन म्हणाले, कर्नल साहेब, तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात आणि मला तुम्हाला नाही म्हणायला आवडत नाही, पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी 9 वर्षांचा होतो. माझी आई तेव्हा खूप आजारी होती. तिने मला तिच्या जवळ बोलावले आणि सांगितले, बाळा, डॉक्टरांनी हात टेकले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की मी आता बरी होऊ शकत नाही. आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. त्यामुळे मी जायच्या आधी मला वचन दे की तू आयुष्यात कधीच दारू, सिगरेट किंवा कोणत्याही व्यसनाला हात लावणार नाही. आणि तेव्हा मी माझ्या आईला वचन दिले. आता कर्नल साहेब, तुम्हीच मला सांगा, तुमची इच्छा आहे का की मी माझ्या आईला दिलेले वचन मोडावे? त्यावर कर्नल लिंकन यांची माफी मागत म्हणाला, नाही मिस्टर लिंकन, दिलेले वचन कधीच मोडू नये. जर मी तुमच्या जागी असतो तर मी सुद्धा हेच केले असते. जेव्हा आपल्याला दिलेले वचन कोणी तोडते तेव्हा फार वाईट वाटते आणि मग त्या व्यक्तीसाठी रिस्पेक्ट सुद्धा कमी होतो. असे होते कारण आपण दिलेला शब्द न पाळणे एका कमजोर व्यक्तीचे लक्षण आहे आणि दिलेला शब्द पाळणे एका स्ट्रॉंग पर्सनॅलिटीचे लक्षण आहे. नंबर 4, आपल्या मूल्यांवर ठाम राहा. मित्रांनो, जेव्हा आपण स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बद्दल बोलतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या शौर्य आणि वीरतेबद्दल मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण जी गोष्ट त्यांना बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवते ती गोष्ट म्हणजे महाराजांवर झालेले संस्कार, त्यांची मूल्ये. त्या काळात जेव्हा मुघल राजा दुसऱ्या राजांना हरवायचे तेव्हा ते त्यांच्या राण्यांबरोबर, स्त्रियांबरोबर चुकीचा व्यवहार करायचे, पण महाराज प्रत्येक स्त्रीचा सन्मान करायचे. अनेक युद्धांमध्ये दुसऱ्या राजांना हरवल्यानंतर महाराज त्यांच्या राण्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या महालात परत पाठवायचे. महाराजांचा नियम होता, कोणत्याही युद्धामध्ये मुलांना, स्त्रियांना आणि ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होता कामा नये आणि त्यांनी ही मूल्ये आपल्या प्रत्येक मावळ्यात रुजवली होती. आता महाराजांमध्ये ही मूल्ये आली कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई लहानपणी त्यांना महाभारत, भगवद्गीता आणि रामायणामधल्या कथा सांगायच्या आणि तेव्हा जिजाऊंनी ही मूल्ये महाराजांमध्ये रुजवली. यामुळे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काही मूल्ये ठरवावी लागतील. जेव्हा तुमच्याकडे चांगले लुक्स असतात, चांगले पद असते, तेव्हा लोक तोंडावर सन्मान करतील, पण तुमच्या पाठीमागे तसा सन्मान करणार नाही. पण जर तुमच्यामध्ये चांगली मूल्ये असतील, चांगले संस्कार असतील, तर तुमच्या पाठीमागे सुद्धा लोक तुमचा सन्मान करतील. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आज सुद्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मित्रांनो, हे होते ते 4 नियम ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बनवू शकता. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा
लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.